झाडे लावा, झाडे जगवा अशी ओरड गेल्या 40 वर्षापासून सुरू आहे. पण जोपर्यंत वृक्षारोपणाची नाळ जनसामान्यांच्या अंतर्मनाशी जुळत नाही, तोपर्यंत सदरहू उद्दिष्ट पूर्ण होणार नाही. त्या अनुषंगाने एखाद्या मुलामुलींचा वाढदिवस, साधू संतांची पुण्यतिथी, थोर नेत्यांची जयंती, वधूवरांच्या हस्ते वृक्षारोपण अशा महत्त्वपूर्ण प्रसंगी वृक्षारोपण केल्यास त्याचा कळत नकळत भावनिक संबंध एखाद्या व्यक्तीशी किंवा एका व्यक्तिसमूहाशी येतो. त्यामुळे रोपित केलेल्या वृक्षाचं संवर्धन 100% होतं, यात तीळ मात्र शंका नाही, असं मत वृक्षमित्र गजानन महादेवप्पा मुलंगे यांनी आयोजित केलेल्या वटपौर्णिमेचा नवा संकल्प जागोजागी लावू वटवृक्ष कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले. कार्यक्रमाचं आयोजन भूमी अभिलेख कार्यालय रिसोड इथं करण्यात आले. कार्यक्रमाकरता प्रतीक्षा तेजनकर, तहसीलदार रावसाहेब देशपांडे, नायब तहसीलदार, तहसील कार्यालय रिसोड, राजेंद्र मोरे अधीक्षक, विनोद गरकळ निमातानदार, भूमी अभिलेख कार्यालय रिसोड प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान वटवृक्ष, पिंपळ यांच्यासोबतच पक्षूंना मुबलक चारा उपलब्ध करून देणाऱ्या सुबाबळीच्या 103 रोपांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचे महत्त्व विशद करण्याच्या दृष्टिकोनातून प्रतीक्षा तेजनकर म्हणाल्या की साधारणतः 80 वर्षापूर्वी शहर आणि खेडे फार छोटी होती. त्यामुळे एका हाकेच्या अंतरावर वटवृक्षाची पूजा करण्याकरता वटवृक्ष उपलब्ध असायचे. वाढत्या लोकसंख्येच्या भस्मासुरानं गावकुसातील अनेक विशाल वटवृक्ष गिळंकृत केली. त्यामुळे अनेक सुवासिनींना, विशेष करून नोकरी पेशातील महिलांना वटपौर्णिमा साजरी करण्याकरता जवळपास वडाचे झाड उपलब्ध होत नाही, ही चिंतनीय बाब आहे. त्यामुळे वटपौर्णिमेच्या निमित्तानं प्रत्येक महिलेनं किंवा महिला बचत गट, महिला स्वयंसहाय्यता गट, दुर्गा वाहिनी, महिला संघटन इत्यादींनी उपलब्धतेनुसार मोकळ्या जागेत किमान एक तरी वटवृक्ष लावून हा सण पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा करावा, असा मोलाचा सल्ला दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओमश्री मुलंगे, संध्या बनसोड, उषा नांदे, देवश्री वंदे, मनीषा घुगे, सावित्री ढाकणे, सुभाष वानखडे, दिग्विजय सारूक, गोपाल राठोड, रक्षा मुलंगे, गणेश चौधरी, रेणुका पडवे, स्वराली टेमधरे इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले.